वादळ वॉरियर क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. जय गणेश स्ट्रायकर 2 फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवा. जय गणेश स्ट्रायकर्स 2 फलंदाज ग्राउंड मध्ये गेलेले आहेत. त्यांचे पंच सामना चालू करून घ्या लवकर. आणि प्रत्येक संघाचा एक एक राखीव खेळाडू इथं माईक पशी पाठवा. फलंदाजांची नावं स्ट्राईक वरती आहे राहुल दादा, नॉन स्ट्राईक वरती आहे शेखर दादा. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो काय गोलंदाजी कोण आहे. चालू असलेला सामना गोलंदाजी करत आहे तो सुमित. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा कटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ. संघाचं खातं खोललेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय सुमित. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा यॉर्क स्वरूपाचा चेंडू, नो स्वरूपाचा चेंडू आणि एक धाव पळून धावसंख्येत 2 ने वाढ. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो संकेत, आयकॉन खेळाडू संकेत. घातक अशी गोलंदाजी, बॅट्समनला पूर्णपणे बीट करत आहे तो संकेत. पुढचा चेंडू बघू आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करत आहे बड्डे बॉय शेखर दादा लोळे. आयकॉन खेळाडू पूर्णपणे बीट झालेला आहे तो शेखर. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो संकेत. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक टाकत आहे तो संकेत. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. आणि हा नो स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 4. पुढचा चेंडू सामना करत आहे तो शेखर. पहिलं षटक चालू. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 5. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो संकेत. फलंदाजांना जाग्यावरती बांधून ठेवलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी, आयकॉन वर्सेस आयकॉन. सामना करत आहे शेखर. नो स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 6. सुंदर असा बीट झालेला आहे तो शेखर दादा. धावसंख्या स्थिर. पहिलं षटक चालू. सुंदर अशी गोलंदाजी संकेत भगत याच्याकडून. सुंदर असा कटवलेला चेंडू शेखर दादाने. धावसंख्येत 1 ने वाढ. यशवंत 11चे खेळाडू माईकशी संपर्क साधा. गाड्यांपाशी जा, 4 व्हीलर पाशी. यशवंत 11चे खेळाडू सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो संकेत. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. सामना करत आहे तो राहुल दादा. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 8. षटक समाप्तीचा इशारा. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आयकॉन प्लेअर संकेत भगत याने. डावखुरा गोलंदाज. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो किरण भगत. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा स्ट्रेटच्या दिशेने टोललेला चेंडू आणि हा नो स्वरूपाचा चेंडू. 9+1. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो किरण. सुंदर असा गोलंदाज आहे तो पारोडी गावचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करत आहे आयकॉन बॅट्समन शेखर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय.
सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया काय होत आहे. डिक्लेअर झोन मध्ये आहे का पंच. धावसंख्या झाली ती 11. दुसरं षटक चालू. धावसंख्या झालेली आहे ती 11. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे वादळ वॉरियर्स कडून. पूर्णपणे बीट झालेला आहे तो शेखर. चौकार षटकारांची गरज आहे संघाला, परंतु वादळ वॉरियरचे गोलंदाज अतिशय सुंदर प्रकारे गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया किती धावा होत आहेत. सुंदर असा टाळलेला थ्रो. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या झाली ती 2. शेखर दादासाठी ऑफर. 3 षटकार मारले तर संघ मालक वैभव शेठ सनस यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख पारितोषिक. आणि ते संघ अपोजिट टीमचे संघ मालक आहेत वादळ वॉरियरचे वैभव शेठ सनस. चॅलेंज केलेलं आहे ओपन चॅलेंज. 3 षटकार मारा 1001 मिळवा. धावसंख्या झालेली आहे ती 13. पुढचा चेंडू वाईड स्वरूपाचा. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या अतिशय संत गतीने चालू आहे जय गणेश स्ट्रायकरची. आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. सीमा पार षटकार. दणदणीत खणखणीत षटकार. 333 रुपये खात्यामध्ये जमा होतील, परंतु पुढच्या या 2 बॉलवरती 2 षटकार आले तर. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि जय गणेश स्ट्रायकरचा सामन्यातील पहिला षटकार. सुंदर असा. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी डिक्लेअर झोन मध्ये. पूर्णपणे बीट झालेला आहे तो शेखर. धावसंख्या झालेली आहे ती 21. पुन्हा एकदा सुंदर असा कटवलेला चेंडू. बघूया काय होतंय. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 22. दुसरं षटक चालू. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. चला सामना लवकर चालू करून घ्या पंच. कर्णधार लवकर सामने चालू करून घ्या. चला संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो विजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर असा खेळाडू. ऑरेंज कॅप लावूनच आहे, पण गोलंदाजीसाठी पर्पल कॅप असते. सामना करत आहे तो शेखर. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. 9 स्वरूपाचा चेंडू. 9+1 धाव. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली ती 24. सुंदर अशी फलंदाजी चालू आहे जय गणेश स्ट्रायकर्स कडून. अनिकेत बोडके जरा साईडला थांबला तर आम्हाला सामना दिसेल. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे विजय कडून. आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो राहुल. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 24. 3रं षटक चालू. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालेला आहे. राहुल दादा जायबंदी करून ठेवलेला आहे शेखरने. कसलीच हालचाल नाही. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट केलेला आहे तो राहुलला. विकेट आहे का. ओके विकेट. सुंदर अशी गोलंदाजी विजय करून आणि झालेली आहे ती विकेट.
फलंदाजीसाठी आलेला आहे तो आनंद आनंद शिळमकर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेली आहे ती 24. धावसंख्या 24. पुढचा चेंडू विजय. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर अशी गोलंदाजी. लेग साइडच्या दिशेने टाकलेला वाईड स्वरूपाचा प्लस डिक्लेअर झोन. 2 धावा. धावसंख्या झाली ती 26. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक चालू. सुंदर अशी गोलंदाजी परंतु वाईड बॉल टाकत आहे. आणि हा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला उत्तुंग असा खणखणीत दणदणीत षटकार. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंतचा सगळ्यात लांब षटकार. बॉल डायरेक्ट ढगात. धावसंख्या झाली ती 33. तिसरं षटक चालू. धावसंख्या 33. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी आनंद कडून. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला. बघूया काय होतंय. आणि हा सीमा पार षटकार. धावसंख्या झाली ती 39. आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये सामना फिरवलाय. दोन बॉल 2 षटकार. तिसरा षटकार हॅट्रिक चान्स. आणि सुंदर असा कटवलेला चेंडू परंतु धावसंख्येत एक वाढ नाही झालेली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झालेली आहे ती 39. 3 ओव्हर षटक 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. चौथं षटक घेऊन आलेला आहे तो तेजस. संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला तेजस. सामना करेल शेखर आयकॉन बॅट्समन. बघू आपल्या संघासाठी काय करतो. आणि हा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू पण आय थिंक डिक्लेअर झोन मध्ये. लांब लांब मारतोय पण डिक्लेअर झोन मध्ये फायदा नाही काय. धावसंख्येत 1 वाढ. गोलंदाज आहे तेजस. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या 41. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे तो तेजस. आणि सुंदर असा स्टेपच्या दिशेने टोलवलेला चेंडू गुडगी शॉट. आणि हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी बड्डेबाई कडून. धावसंख्या झालेली आहे ती 47. पुढचा चेंडू बघूया तेजस संघासाठी काय करतोय. आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या झाली ती 48. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा होत आहेत. सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे प्लेअरनी. आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. त्याच्यामुळे 2 धावेमध्ये वाढ. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 50. पहिला सामना आहे 50 धावा पार केलेला आहे तिसऱ्या सामन्यामध्ये. आणि हा काय आत्ताचं काहीच नाही का. ठीक आहे आत्ताचं काहीच नाहीये. धावसंख्या झाली ती 50. धावसंख्या स्थिर. पुढचा चेंडू सामना करत आहे शेखर. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. वाईड स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 51. आणि सुंदर असा टोलवलेला लेग साइडच्या दिशेने सीमा पार षटकार. शेखरची तुफान अशी फलंदाजी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये एकही षटकार नाही. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये सामना झुकवलेला आहे जय गणेश स्ट्रायकरनी त्यांच्याकडे. धावसंख्या झाली ती 57. आणि सुंदर असा लेग साइडच्या सेंटरवरील चेंडू. आणि सुंदर असा झेल झालेला आहे. काय पण आता
विकेट आहे का आत्ताची? विकेट विकेट आत्ताची विकेट. चला पुढच्या सामन्याचा टॉस घ्या. यशवंत 11 वर्सेस अमित दादा 11. दोन्ही संघाचे कर्णधार माईकशी संपर्क साधा. टॉस घ्यायचा. यशवंत 11 चे कॅप्टन आणि अमित दादा 11 चे कर्णधार दोघांनी माईकशी संपर्क साधा. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. बरोबर. यशवंत वर्सेस अमित दादा 11. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता वादळ वॉरियर्ससाठी. टॉस घ्या. चला कॉइन. पंच सामना लवकर चालू करून घ्या. कॉइन आहे का? कॉइन आहे का रे कोणाकडे टॉस साठी? पंच सामना लवकर चालू करून घ्या. जय गणेश टायकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अरे टॉस साठी कॉइन आहे का कोणाकडे? आकाश मुकदम कॉइन आहे का? कॉइन आहे का? कॉइन यशवंत 11 ने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या कर्णधाराने पहिला टॉस जिंकलाय. भावानी चांगली गेली आहे. पंच सामना लवकर चालू करून घ्या. फलंदाजीसाठी ग्राउंड मध्ये जात आहेत दोन्ही आयकॉन प्लेयर तेजस शेळुमकर आणि संकेत भगत. बघूया आपल्या संघाला सामना जिंकून देतात का? पंच सामना लवकर चालू करून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या सर. बॉल आयोजक बॉल पूर्व ग्राउंड मध्ये. आयोजक ग्राउंड मध्ये बॉल पाठवा. बॉल सौजन्य. चला सामना लवकर चालू करून घ्या. जय गणेश स्ट्रायकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला गोलंदाजाचं नाव सांगा. मयूर. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो मयूर. स्वतः संघ मालक मयूर. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करत आहे तो संकेत. नॉन स्ट्राईक नोंद आहे तेजस. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. 24 बॉल 58 धावांची आवश्यकता. बघूया संकेत काय करतो आपल्या संघासाठी. सामना जिंकून देतोय का? सामना लवकर चालू करून घ्या. पंच सामने अतिशय संत गतीने चालू आहेत. डावखोरा फलंदाज संकेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आयकॉन बॅट्समन. एक हाती सामना फिरवणारा खेळाडू.
त्याच तोडीचा गोलंदाज मयूर. रोहन रोहन थोडं साईडला थांबला तर आम्हाला पण दिसेल सामना. सामना चालू. गोलंदाजी करताय मयूर. पंच सामना चालू करून घ्या लवकर. शेखर दादा सामना लवकर चालू करा. बराच वेळ घेतलाय तुम्ही. सामना चालू करा. पंच संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो मयूर. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करत आहे तो संकेत. सुंदर असा कटवलेला चेंडू. बघूया किती धावत आहेत. संघाचं खातं खोललेलं आहे. 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 1. पहिला चेंडू. स्ट्राईक वरती गेलेला आहे तो तेजस. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. पूर्णपणे बीट झालेला आहे तो तेजस. पूर्णपणे बीट झालेला आहे तो तेजस. सुंदर अशी गोलंदाजी मयूर कडून. धावसंख्या स्थिर. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि झालेले आहे ते विकेट. झालेले आहे ते विकेट आणि वादळ वॉरियर्सला लागलेला पहिला झटका. फलंदाजीसाठी चाललेला आहे तो किरण. स्टार फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या 1. पहिला चेंडू चालू. फलंदाजीसाठी आलेला आहे तो किरण. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिलं षटक चालू. सुंदर अशी गोलंदाजी मयूर कडून. आणि सुंदर असा पूर्णपणे बीट झालेला आहे तो मयूर आणि हे झालेले आहे ती विकेट. आणि किरणची झालेली आहे ती विकेट. 2 बॉल मध्ये 2 विकेट झालेला आहे. हॅट्रिकचा चान्स मयूर साठी. फलंदाजीसाठी आलेला आहे तो विजय. जोरदार प्लेयर. कनेक्ट झाला तर डायरेक्ट षटकार. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. ऑरेंज कॅप होल्डर. संत गतीने चालू असलेला सामना. धावसंख्या 1. पहिलं षटक. सुंदर अशी गोलंदाजी मयूर कडून. मयूरला हॅट्रिकचा चान्स. हॅट्रिक साठी काही बक्षीस. काहीतरी मिळेल संघ मालकांकडून. स्वतः संघ मालकच आहेत ते. आणि हे ताळमेळ मध्ये अतिशय गडबड झाली होती. धावसंख्यात 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 2. सुंदर अशी गोलंदाजी मयूर कडून. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय संकेत. धावसंख्या एकदम संत गतीने. आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो संकेत. थोडा वेळ घेत आहे. षटक समाप्तीचा इशारा. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. होऊ शकतं. अशक्य असं काहीच नाही. संकेत ग्राउंड वरती. संकेत आणि विजय.
सुंदर असा चालू असलेला सामना संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो आनंद शेखर बर्थडे बॉय. आज त्याचा दिवस आहे. बघू काय करते आपल्या संघासाठी. सामना करत आहे तो विजय. आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. बघूया काय होतंय. आणि हा झालेला आहे झेलबाद. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 2. सुंदर अशी गोलंदाजी शेखर कडून आणि हे झालेले आहे विकेट. वॉरियर्सला मोठा झटका. वायर जळलेली आहे. लाईटवाले संपर्क साधा आणि थोडी चिकटपट्टी लावून धूर शांत करा. फलंदाजीसाठी आलेला आहे तो युवराज. मागच्या वर्षीचा आयकॉन खेळाडू शेखर राजाच्या टीम मध्ये होता. आय थिंक तुफान अशी फलंदाजी केली होती त्यांनी मागच्या वर्षी. आता विरोधात खेळतायत. चला सामना चालू करा पंच. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे जय गणेश स्ट्रायकर्स कडून. आणि हा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला युवराजने खणखणीत दणदणीत षटकार. मागच्या वर्षी सुद्धा अशीच आतिषबाजी केली होती. आय थिंक मला वाटतं त्याला ओपनर पाठवायचा होता, परंतु कोणाच्या लक्षात न आल्यामुळे तो ग्राउंड मध्ये बाहेर येताच बोलला होता सगळ्यांचा होऊ द्या मग मी माझा खेळ दाखवतो. सुंदर असा षटकार. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झाली ती 8. सुंदर अशी फलंदाजी युवराज कडून. पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालेला आहे तो युवराज. सुंदर अशी गोलंदाजी शेखर कडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 8. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि हे झालेले आहे विकेट. सुंदर असा कॅच घेतलेला आहे रोहनने. स्टार बॅट्समन पवेलियन मध्ये फलंदाजीसाठी आलेला आहे पारवडीचा स्टार खेळाडू अनिकेत बोडके. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 8. संघाला अपेक्षा अनिकेत कडून. सगळे एका तोडीस एक फलंदाज वादळ वॉरियर्स मध्ये भरलेले आहेत पण कोणाची बॅटिंग चालवणार. संकेत स्ट्राईक वरती येईना. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 8 झालेली आहे. चौकार षटकारांची आवश्यकता आहे जय गणेश वादळ वॉरियर्स साठी. चार बॉल. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. बघूया किती धावत आहेत. धावसंख्येत 1 ने वाढ. ग्राउंड मध्ये कुठेही मारा धावा एकच मिळणार. एवढे प्लेयर आहेत आपल्याकडं. 11 खेळाडू. धावसंख्या 9. दुसरं षटक चालू. संकेत कडून चौकार षटकारांची अपेक्षा. वादळ वॉरियर्सला स्टार असा खेळाडू आहे. आणि पूर्णपणे बीट होणी झालेली आहे ती विकेट संकेतची. 9 धावा. समीर घोरे उपसरपंच बंटीदादा शिळीमकर रणजित शिळीमकर उपसरपंच बंटीदादा शिळीमकर तसेच रणजित शिळीमकर अमित शिळीमकर यांचं पंचकोशी प्रीमियर लीग तर्फे सहर्षाचं स्वागत. तसेच समीर घोरे यांचं सुद्धा पंचक्रोशी प्रीमियर लीग तर्फे सहर्षाचं स्वागत. वेळात वेळ काढून आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आभार. कोलंदाजीसाठी आलेला आहे तो माऊली. पूर्णपणे बीट झालेला आहे तो अनिकेत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेली आहे ती 9. तिसरं षटक चालू.
पंच लवकर सामना चालू करून घ्या. संत गतीने चाललेला अतिशय डल सामना चालू आहे. सगळे बोर झाले बाहेरचे प्रेक्षक. प्रत्येक बॉलला इकडे जा तिकडे जा, हे पळ ते पळ. शेखर दादा पटपट सामना संपून घ्या तुम्ही. किती वेळ घेताय तुम्ही? नो बॉल आहे का आत्ताचा? नो बॉल आहे का? ठीक आहे, नो बॉल. धाव संख्या 10. नाही एकच आहे. नाही फक्त चला एक चोरट्या स्वरूपाची धाव घेतलेली अनिकेतने. धावसंख्या देखणे वाढ. धावसंख्या झाली ती 11. तिसरं षटक चालू. पहिला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे जय गणेश स्ट्रायकर्सनी. फलंदाजीसाठी आलेला आहे तो दीपक. तोडफोड फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो दीपक. वादळ वॉरियर्स मध्ये तोडीस तोड फलंदाज भरलेले आहेत. प्लेइंग 11 मध्ये सगळे बॅट्समन आहेत त्यांच्याकडं. सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे मयूरने. स्वतः संघ मालक मयूर. आणि झालेली आहे ती विकेट. फलंदाजीसाठी आलेला आहे तो जनक. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे जय गणेश स्ट्रायकर्सनी. आणि सामना असं वाटतंय त्यांनी त्यांच्याकडे पूर्णपणे झुकवलेला आहे. आणि लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. आणि हा सीमाबार खणखणी षटकार. आणि स्वतः संघ मालकांच्या बॅटीतून आलेला खणखणीत षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 17. धावसंख्या 17. सुंदर अशी फलंदाजी. पुढचा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. वाईड स्वरूपाचा चेंडू. माऊली गोलंदाजी करताय. माऊली. पुढचा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. एक षटकार. बॉलर वायबल. पुढचा चेंडू. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. आणि झालेली आहे विकेट. ही झालेली आहे विकेट. किती विकेट झाले आता? 7 विकेट झालेले आहेत. 8वा फलंदाज तो सुद्धा त्याच तोडीचा. फलंदाजीसाठी आलेला आहे तो सूरज. डावखुरा फलंदाज. संघाची अपेक्षा सूरज कडून. बघूया सामना जिंकवतोय का. 58 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे संघाला. धावसंख्या आता झालेली आहे फक्त 17. 40 रन करायचे आहेत. 41 रन. तिसरं षटक चालू. अजून एक पूर्ण षटक आहे. 6 षटकार आले तरी सामना फिरू शकतोय वादळ वॉरियर्स कडे. सुंदर अशी गोलंदाजी माऊलीकडून. आणि पूर्णपणे बीट झालेला आहे. वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत वाढ 1 ने 18 धावा. 20 धावसंख्या 20. मिस्टेक. लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 21. तिसरं षटक चालू. अनिकेतच्या बॅटमधून षटकारांची अपेक्षा संघ मालकांना तरी. सुंदर अशी गोलंदाजी नाही झालेली. वाईड स्वरूपाचा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या झाली ती 23. धावसंख्या झालेली आहे ती 23. गच्चाळ अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा 2 धावा. धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या झाली ती 25.
आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो अनिकेत. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 6 बॉल 33 धावा. कमीत कमी नाही, सगळ्याच बॉलला षटकार मारायच्यात. 5 षटकार 1 चौकार सामना वादळवादळ जिंकू शकतात. चला पंच घ्या लवकर सामना चालू करून. 6 षटकारांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सूरज सामना करत आहे. सूरजनी षटकार मारला तर 101 रुपयांचं बक्षीस. पूर्णपणे बीट झालेला आहे सूरज. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झाली आहे ती 26. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झाली 27. हळूहळू स्कोर वाढत आहे. रन रेट साठी धावसंख्या चालू ठेवा तुमची. शेवटला ज्यावेळेस नेट पॉईंट काढले जातील ते रन रेट वरतीच घेतले जातील वरती संघ. त्यामुळे धावा जेवढ्या आता तुम्ही जास्तीत जास्त करताल तेवढ्या फायद्याच्या आहेत संघासाठी. पुढे येऊन मारायचा चेंडू. पूर्णपणे बीट झालेला आहे आणि झालेली आहे ही विकेट. झालेले विकेट. अनिकेत फलंदाजीसाठी आलेला आहे तो XYZ तन्मय. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू हवेमध्ये. बघू काय होतंय. धावसंख्या 1. धावसंख्या झाली ती 28. सामना करताय सूरज. आणि हा 9 स्वरूपाचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 2 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. आय थिंक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बसता का कोण आहे का बोलायला आहे का कोण. मॅच आहे आता आमची. कॉमेंट्रीसाठी माईकशी संपर्क दादा. पुढचा सामना चालू होणार आहे आमचा. आणि पूर्णपणे बीट झालेला आहे तो सोनू. डिक्लेअर झोन मध्ये एक डिक्लेअर कर. धावसंख्या झाली आहे ती 31. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 32. सामना संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे जय गणेश स्ट्रायकरने. हॅलो.